सांगोला तालुक्यामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे। महूद गावामध्ये पहाटेच्या सुमारास भीषण स्फोटाची घटना घडली असून त्यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। हा स्फोट इतका भीषण होता की बिल्डिंग अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे। स्फोटाच्या आवाजाने सुमारे 1 किमीचा परिसर हादरून गेला आहे। दरम्यान व्हिडिओत पुढे पाहण्याआधी PS मराठी न्यूजला आता सबस्क्राइब करून ठेवा। हा नेमका कशाचा स्फोट झाला आहे हे काय अजून समजलं नाही। अतुल आत्माराम बाड वय वर्ष 27 राहणार विठ्ठलपूर तालुका आटपाडी, दीपक विठोबा कुट्टे राहणार शिवापूर तालुका आटपाडी असे जखमी झालेल्याचे नाव आहे। कुट्टे याच्यावर पंढरपूर मधील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। महूद येथे दिगाजी रोड वरील एका बिल्डिंग मध्ये शुक्रवारी पहाटे अचानक मोठा स्फोट झाला। या स्फोटात बिल्डिंगचा एक मजला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। समोरील शटर सुमारे 250 फूट अंतरावर उडून पडले। दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर सांगोला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला रुग्णालयात हलवले आहे। हे दोघे बिल्डिंग मध्ये नेमकं काय करत होते, स्फोट कशामुळे झाला याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही। हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बाड यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे।